हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण. रवी नाकडे या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. माझ्या या व्हिडिओमध्ये आज मी खूप खुश आहे, कारण एवढ्या दिवसाची जी मी वाट बघत होती, फायनली माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. म्हणजेच माझं चॅनल हे फुल्ली मॉनिटाईज झालेलं आहे. 4-5 महिन्या अगोदर मी माझं या चॅनलला सुरुवात केली होती. माझ्या चॅनलवर बाबासाहेबांचे शॉर्ट व्हिडिओ टाकत होती, मी ब्लॉग बनवत होती. माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही सर्वांनीच छान असा प्रतिसाद दिलेला आहे. अवघ्या 2-3 महिन्यातच माझे हे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि वॉच टाईम जर म्हटला तर मला म्हणजे सुरुवातीला माहिती नव्हतं की लाईव्हमधूनही वॉच टाईम आपल्याला मिळतो. मी सुरुवातीला व्हिडिओज टाकत होती, ब्लॉग टाकत होती आणि त्या व्हिडिओमधून एवढा काही वॉच टाईम मला मिळत नव्हता. नंतर जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आले, तेव्हा मला समजलं की लाईव्हमधूनही आपला वॉच टाईम पूर्ण होतो. आणि नंतर मी लाईव्ह घेण्यासाठी सुरुवात केली. लाईव्ह घेतल्यानंतरही सुरुवातीला एवढा काही वॉच टाईम मला मिळाला नाही. पण नंतर जसं मी लाईव्ह घेत गेली, व्हिडिओ टाकत गेली, तसतसा माझा टाईम हा वाढत गेला. आणि तुम्ही सर्वांनी छान असा सपोर्ट केलेला आहे मला. चॅनलची सुरुवात करायची म्हणजे अशी की यूट्यूबवर जेव्हा मी व्हिडिओ बघत होते, तेव्हा मला वाटत होतं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. आपणही यूट्यूबचं म्हटलं एखादा चॅनल ओपन करून बघूया, आपणही थोडी मेहनत करून बघूया. पण मेहनतीशिवाय फळ काही कुठंच आपल्याला मिळत नाही. सर्वात जास्त माझ्या फौजी साहेबांनी खूप मला सपोर्ट केलेला आहे. फौजी साहेब बोलत होते की तुझी इच्छा आहे यूट्यूबला चॅनल ओपन करायची तर तू कर. तर तेव्हा मी घरातले सर्व कामं करून जो माझा राहिलेला वेळ आहे तो यूट्यूबला देत होती. आणि तेव्हा शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह हे घेत होती. असं करत माझं 4-5 महिन्याच्या आतच माझा वॉच टाईमसुद्धा कंप्लीट झाला. आणि काल माझं चॅनल हे फुल्ली मॉनिटाईज झालेलं आहे. हाफ मॉनिटाईज नाही, फुल मॉनिटाईज झालेलं आहे माझं चॅनल. हे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच शक्य झालं आहे. फुल मॉनिटाईजसाठी यूट्यूबने जो क्रायटेरिया ठेवलेला आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम. जर तुम्हाला हाफ मॉनिटाईज जर करायचं असेल तर तुम्ही 500 सबस्क्रायबर आणि 3000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करूनसुद्धा हाफ मॉनिटाईज करू शकता. पण जर आपण फुल्ली मॉनिटाईज जर केलं तर त्यामध्ये आपल्याला जास्त फायदा हा होऊ शकतो. म्हणून मी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट केला आणि माझे चॅनल हे फुल्ली मॉनिटाईज केले. जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा संयम हा खूप ठेवावा लागतो आपल्याला. मी जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ टाकत होती तेव्हा बरेचसे व्हिडिओला असे कमी व्ह्यूज येत होते, कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज येत होते तर कोणत्या व्हिडिओला खूपच कमी येत होते. पण तरीसुद्धा मी एकही दिवस न चुकवता जो माझा व्हिडिओचा जो टाईम आहे त्याच वेळेला त्याच टायमाला व्हिडिओ हे अपलोड करत होते. तुम्हीसुद्धा यूट्यूबवर असाल, तुम्ही चॅनल ओपन करत असाल तर तुमचे व्हिडिओ हे चुकू नका. जो तुमचा टाईम आहे त्याच वेळेला तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकत चला. आणि संयम ठेवा. जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचं फळही तुम्हाला एक दिवस हे नक्कीच मिळेल. आपण दिवसातून किती व्हिडिओ टाकतो यावर आपल्याला व्ह्यूज येत नाही, तर आपल्या व्हिडिओची क्वालिटी कशी आहे. व्हिडिओ हा क्वांटिटीमुळे नाही तर क्वालिटीमुळे आपला व्हायरल होतो. तर म्हणून असे चांगले व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करा. आणि जो आपला टाईम आहे त्यावेळेलाच तुम्ही तुमचे व्हिडिओ हे अपलोड करत चला. व्हिडिओ टाकल्यानंतर जेव्हा आपले 50 सबस्क्रायबर हे पूर्ण होतात, तेव्हा 50 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लाईव्हचं ऑप्शन हे ओपन होते. म्हणजे 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण लाईव्ह घेऊ शकतो. तर जेव्हा मी सुरुवातीला लाईव्ह घेतला होता मला आठवते की जेव्हा माझे सबस्क्रायबर हे 800 ते 850 झाले होते, तेव्हा मला माहीत पडलं की लाईव्हमधून हे वॉच टाईम हा आपल्याला मिळतो. तर तेव्हा मी लाईव्ह घेण्यासाठी सुरुवात केली. पण लाईव्हमध्ये सुद्धा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते. लाईव्हमध्ये सर्वजण छान अशा कमेंट करत नाही, तर कोणी घाण कमेंटसुद्धा करते. आणि त्या कमेंटला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, त्यांना सामोरे जाता आलं पाहिजे. लाईव्हलासुद्धा लोक खूप घाण कमेंट करतात आणि त्यांना आपण फेस करता आलं पाहिजे. आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला सहनशीलतासुद्धा आपल्याजवळ असली पाहिजे. जाऊ द्या, ते लाईव्हमध्ये कमेंटचं झालं. आणि तुमचं जर चॅनल असेल आणि तुम्हालासुद्धा तुमचा जर क्रायटेरिया लवकर पूर्ण करायचा असेल
तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा जो वॉच टाईम आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता. पण जे YT स्टुडिओमध्ये जे दाखवतात आपला वॉच टाईम जो YT स्टुडिओमध्ये दाखवतात, जास्त करून तिथं लोक खूप कन्फ्यूज होतात. ज्यांचं चॅनल आहे ते कन्फ्यूज होतात की त्यांना असं वाटते की YT स्टुडिओमध्ये आपला जो टाईम दाखवत आहे म्हणजे आपला वॉच टाईम हा पूर्ण आता होत आहे. पण YT स्टुडिओमध्ये जे डॅशबोर्डवर जो टाईम दिलेला असतो तो फक्त लाँग व्हिडिओचा नसतो, तर शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ हे दोन मिळून तो वॉच टाईम तिथं दाखवलेला असतो. आणि आपला खरा वॉच टाईम आपल्याला जे YT स्टुडिओमध्ये जे अर्नचं ऑप्शन असते तिथं गेल्यानंतर आपल्याला खरा जो आपला वॉच टाईम आहे तो तिथं आपल्याला समजतो. आणि त्या टाईमानुसारच तो वॉच टाईम बघूनच आपण तिथं व्हिडिओ हे अपलोड केले पाहिजेत. शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही टाकले तर शॉर्ट व्हिडिओतून तुम्हाला फक्त सबस्क्रायबर मिळतात आणि व्ह्यूज मिळतात, वॉच टाईम तुम्हाला मिळत नाही. आणि शॉर्ट व्हिडिओतून वॉच टाईम मिळाला तरी तुमचा तो मॉनिटायझेशनसाठी तो काउंट केला जात नाही. जास्त करून जे नवीन यूट्यूबर असतात त्यांना इथंच कन्फ्युजन होते की त्यांना वाटते की बाबा YT स्टुडिओचं जे डॅशबोर्ड आहे तिथं शॉर्ट व्हिडिओ प्लस लाँग व्हिडिओ या दोन्हीचा वॉच टाईम तिथं दाखवतात. आणि त्या डॅशबोर्डवरचा वॉच टाईम बघून नवीन यूट्यूबरही कन्फ्यूज होतात. म्हणजे त्यांना असं वाटते की बा आपला वॉच टाईम हा कंप्लीट झालेला आहे. पण डॅशबोर्डवर न बघता YT स्टुडिओमध्ये जे अर्नचं ऑप्शन असते तिथं क्लिक करून बघायचं. तिथं आपले सबस्क्रायबर आणि आपला जो आपण व्हिडिओ अपलोड करत आहे त्याचा वॉच टाईम हा पूर्णपणे तिथं दाखवला जातो. आणि जो तुमचा 4000चा जो वॉच टाईम आहे म्हणजे म्हटलं तर त्याला 12 महिने लागू शकतात. पण तुम्ही जर म्हणजे व्हिडिओची तुमची क्वालिटी जर चांगली असेल, तुम्ही लोकांना जेवढं एंगेज करून ठेवसाल तुमच्या लाईव्हमध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये तेवढ्या लवकर तुमचा वॉच टाईम हा पूर्ण होतो. माझा सुरुवातीला खूप कमी वॉच टाईम होता, परंतु म्हणजे 8-10 दिवसातच मी माझा वॉच टाईम हा पूर्ण केलेला आहे. 8-10 दिवसातच माझा 3,000 ते 3,500 वॉच टाईम हा पूर्ण झालेला आहे. आणि माझं चॅनल हे तुमच्या सपोर्टमुळे आज हे फुल्ली मॉनिटाईज झालेलं आहे. आपण जेव्हा चॅनल ओपन करतो तेव्हा व्हिडिओ जेव्हा आपण पोस्ट करतो, जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपल्या त्या YT स्टुडिओवर पुन्हा पुन्हा असं लक्ष जाते की किती सबस्क्रायबर आले, किती व्ह्यूज आले आपल्याला. आणि आपण म्हणजे व्हिडिओची क्वांटिटी न बघता आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीकडे बघितलं पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे संयम खूप महत्त्वाचा आहे. यूट्यूबवर तुम्हाला जर काम करायचं असेल तर संयम हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणाकोणाला सक्सेस मिळण्यासाठी 12 महिने लागू शकतात. आणि कोणाची जर क्वालिटी जर व्हिडिओची चांगली असली म्हणजे प्रयत्न तर सर्वच करतात, मेहनत सर्वच करतात, परंतु शक्यतोवर स्वतःचं कंटेंट ठेवा. दुसऱ्याचं कॉपी न करता, दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी न करता स्वतःचं कंटेंट ठेवा, स्वतः बनवलेली व्हिडिओ टाका. त्याच्यामुळे तुम्हाला लवकर हे सक्सेस मिळू शकते. मी सुद्धा जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं तेव्हा मी सुद्धा विचार नव्हता केला की माझं चॅनल एवढ्या लवकर मॉनिटाईज होणार आहे म्हणून. पण तरीसुद्धा माझं 3 ते 4 महिन्याच्या आतमध्येच ते हाफ मॉनिटाईज नव्हता, फुल मॉनिटाईज चॅनल झालेला आहे. 1000 घंटे वॉच टाईम 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम हा 3 ते 4 महिन्यातच मी पूर्ण केलेला आहे. आणि माझं चॅनलसुद्धा एक फुल मॉनिटाईज झालेलं आहे. तुम्हीसुद्धा जर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही अशी मेहनत करा, पूर्ण तुमच्या व्हिडिओकडे लक्ष द्या, मेहनत करा. सक्सेस तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल. आणि माझं चॅनल जसं लवकर मॉनिटाईज झालं तसं तुमचंसुद्धा चॅनल हे लवकरच मॉनिटाईज होऊन जाईल. तुम्ही फक्त व्हिडिओ टाका. आणि वॉच टाईमसाठी लाईव्हमधून आपल्याला वॉच टाईम लवकर मिळतो तर लाईव्ह घेत चला. लाईव्ह यूट्यूबला 50 सबस्क्रायबर तुमच्या चॅनलवर जर ॲक्टिव्ह झाले, 50 सबस्क्रायबर तुमच्या चॅनलला मिळाली तर लाईव्हचं हे ऑप्शन ॲक्टिव्ह होतं तुमच्या ह्याच्यात. म्हणजे तुम्हाला लाईव्ह घेता येतो 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर. तेव्हापासूनच तुम्ही लाईव्ह घ्यायला सुरुवात करा. म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होईपर्यंत तुमचा वॉच टाईम हा जवळपास पूर्ण होत येतो. आणि पुन्हा एकदा पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून थँक्यू की मला एवढा तुम्ही सपोर्ट केला. आणि तुमच्याच सपोर्टमुळे, तुमच्याच आशीर्वादामुळे आज मी एवढ्या लवकर माझं चॅनल ही फुली मॉनिटाईज करू शकले. तुमचा सर्वांचा असाच सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. आत्तापर्यंत तुम्ही मला जसं सपोर्ट केला तसाच याच्यासमोरसुद्धा माझ्यासोबत माझ्या चॅनलला तुमच्या सर्वांचा सपोर्ट राहू द्या. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओ बघत चला.
तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. एवढा छान सपोर्ट केल्याबद्दल, मला माझा चॅनल मॉनिटाईज झाल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे मी. थँक्यू सर्वांना. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.